ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या मागणीसाठी परभणीत गेल्या 6 दिवसापासून बंजारा समाजाचे दशरथ राठोड यांचं उपोषण सुरू आहे। या उपोषणाला काही वेळापूर्वी आमदार बापू सिंग यांनी महाराज यांनी भेट दिली आहे। 6वा दिवस आहे। आपण पाहतोय पारंपरिक पद्धतीनं बंजारा वेशभूषा परिधान करत महिलांनी देखील या आंदोलनाला दशरथ राठोड यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। आजचा 6 दिवस आहे। अनेक बंजारा समाजाचे नेते आणि धर्मगुरू या ठिकाणी येऊन गेले। स्वतः आंदोलक दशरथ आपल्यासोबत आहे। भैया मला सांगा नेमकी काय मागणी आहे? 6वा दिवस आहे तुमचा आजचा। दिनांक 11 तारखेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी जिल्हाधिकारी मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि या महाराष्ट्राचे राज्यपाल एवढे मी कलेक्टर मार्फत निवेदन दिलेत की गेले अनेक वर्षापासून जे की आमचे धर्मगुरू रामरावजी महाराज त्यांनी हे सुरुवात केली की आमच्या बंजारा समाजाला आदिवासीची म्हणजे एसटीची सवलत मिळावी ना आरक्षण भेटावं म्हणून गेले अनेक वर्ष रामराव महाराज यांनी दिल्ली येथे काही जिल्ह्या ठिकाणी मुंबई येथे खूप मागणी केले, उपोषण केले। या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा भेटले आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे पवनादेवी येथे एक नंगारा भवनचं मोठं उद्घाटन होतं। त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा आमच्या समाजाला सगळ्याच्या साक्षीनं शिवालाल महाराजांच्या शपथ घेऊन आई जगदंबा देवीची शपथ घेऊन सगळ्या समाजासमोर त्यांनी लाईव्ह बोललेला आहे की मी बंजारा समाजाला ज्याप्रमाणे बाहेर आंध्र तेलंगणात ज्याप्रमाणे आधी एसटीत सवलत आहे त्याप्रमाणे या महाराष्ट्राच्या बंजारा समाजाला एसटीची सवलत देईल अशी त्यांनी शपथ घेतली होती। मग आता अडचण काय आहे? 6वा दिवस आहे, आरक्षण काय मिळत? अडचण काय आहे की अगोदर आम्ही आंध्र तेलंगणात एसटीत राहत होतो। ज्यावेळेस मराठवाडा स्वतंत्र झाला त्यावेळेस आपला हा भाग इकडं आला आणि इकडं आम्ही विमुक्त जातीत गेलो। तर आमची मागणी आहे जे आहे ते आमचं द्या। आमची जी मागणी आहे आमचं जे हक्काचं आहे आमचं ताट आम्हाला द्या। एक भाऊ एका कास्टमध्ये आणि एक भाऊ दुसऱ्या कास्टमध्ये। तर आमचा बंजारा समाज दर्याखोऱ्यात राहणारा, आमचा समाज डोंगरवाड्यात राहणारा, आजही बघितलं तर 10-10 किलोमीटर 5-5 किलोमीटर रस्ते नाहीत आमच्या लोकांना। एखाद्या आमच्या आई बहिणीला साप चावला, इचू चावला तर एसटीचं सुद्धा दर्शन नाही आणि दवाखान्यात येण्यापर्यंत मग भारत देश स्वतंत्र होऊन 78 वर्ष झाले आणि आमचा समाज यावेळेस या महाराष्ट्र सरकारला, या युती सरकारला भरघोस मतदान दिलंय। या महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे की आमचा अंत पाहू नका। बंजारा समाज चांगला तेवढाच आहे, वाईट तेवढंच आहे। आज आम्ही लोकशाही पद्धतीने आमरण उपोषण करत आहोत आणि लोकशाही पद्धतीने मागणी मांडत आहोत। मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला विनंती करतो की आमची तात्काळ एसटीची सवलत देऊन आम्हाला न्याय द्यावा अशी मी देवाभाऊ तुमच्याकडे नम्र विनंती करतो। आणि नाही जर केलं तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन छेडू, ह्याची वाट पाहू नये ही माझी आव्हान आहे। नेमकी समाजाची कशी स्थिती आहे? युवकांना नोकऱ्या संदर्भात तुम्ही आता भाषणामध्ये म्हणले, काय गरज आहे नेमकं समाजाला आरक्षणाची? महाराष्ट्रातील तमाम बांधवांना माझा नमस्कार। साहेब, जसं मी माझ्या भाषणामध्ये म्हटलंय की आज आमच्या बंजारा समाजाची परिस्थिती कशी आहे। आजही आमच्या गावाला, आमच्या तांडाला रस्ते नाही, पाणी नाही। आमचे युवक आज शिक्षणापासून वंचित आहे। आज भारताला स्वतंत्र होऊन इतके वर्ष झाले तरी पण आमच्या समाजावर अनेक वर्षापासून अत्याचार होत आहे। दुसरं म्हणजे महत्त्वाचं सर, जो आज आमचे दशरथ भाऊ या ठिकाणी बसलाय उपोषणासाठी, आमची मुख्य मागणी आहे की हैदराबाद गॅझेटनुसार आम्हाला बंजारा समाजाला एसटी आरक्षण असं सवलती आम्हाला
न्याय मिळाला पाहिजे। तर इथे मला प्रामुख्याने सांगावंसं वाटते, ज्या लोकांनी आम्हाला, मी काही न्यूज चॅनल पाहत आहे, काही यूट्यूब सोशल मीडियावर पाहत आहे, तर बरेच लोक आम्हाला विरोध करत आहे, आमच्या मागणीला अवैध म्हणत आहे। तर इथं मला आवर्जून सांगावंसं वाटते, साहेब आमची जी मागणी आहे ती वैध आहे। याचं कारण म्हणजे मी राज्यशास्त्राची विद्यार्थिनी आहे म्हणून सांगत आहे, भारतच्या संविधानामध्ये कलम 342 नुसार राष्ट्रपतीच्या ऑर्डर आणि सोबतच भारतच्या लोकरो शिफारशी 1965 नुसार ज्या आदिवासीचे जे निकष दिलेला आहे त्यामध्ये मुख्यतः 5 गोष्टी येतात। त्याच्यामध्ये सर्वप्रथम आदिम वैशिष्ट्ये, विशिष्ट संस्कृती, मागासलेपणा, भौगोलिक अलगाव आणि मुख्य समाजाशी संपर्क टाळणे, या 5 गोष्टी ज्या येतात सर, यामध्ये आमचा बंजारा समाज पूर्णपणे बसतो। मग आम्हाला आदिवासी आरक्षण का नाही? दुसरं म्हणजे सर, जर पुरावे जर द्यायचे म्हटले तर 1590च्या एने अकबरेपासून आमच्या समाजाला आदिवासीचा उल्लेख केलेला आहे। इंग्रजांनी जी जनगणना केलेली आहे, जे सर्वे केलेला आहे, सर्वांमध्ये साहेब आमच्या बंजारा समाज हा आदिवासी समाज म्हणून त्याचा उल्लेख केलेला आहे। सोबतच मला इथं आवर्जून सांगावंसं वाटते की CP बेरार नुसार सुद्धा आमच्या बंजारा समाजाला आदिवासीचा उल्लेख केलेला आहे। हैदराबाद गॅजेटमध्ये ते आहे। जेव्हा एवढे सारे पुरावे आहे तर आम्हाला हा आरक्षण का नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। म्हणून माझी महाराष्ट्र सरकारला नम्र विनंती आहे की आमच्या ज्या मागण्या आहेत ते लवकरात लवकर पूर्ण करावे। धन्यवाद। सहावा दिवस आहे आज, सरकारने काही दखल घेतली नाही, तर पुढे आंदोलनाची दिशा कशी असणार? पुढची आंदोलनाची दिशा महासागर सारखी असणार आहे, कारण हा बंजारा समाज जो आहे हा ऊसतोडणारा समाज आहे, हा गरीब समाज आहे, लोकशाही मार्गाने चालणारा समाज आहे। आम्ही आतापर्यंत ज्या मागणी केले ते आम्ही लोकशाही मार्गानेच केले आणि ही आरक्षण सुद्धा आम्ही लोकशाही मार्गानेच मागत आहोत। जर आम्हाला ST आरक्षण नाही दिलं तर आम्ही तीव्र आंदोलन करून आम्ही रस्त्यावर उतरू, मुंबईपर्यंत जाऊ, अशी मी देवेंद्र फडणवीसांना आवाहन करते की जो आम्ही दुसऱ्याच्या ताटातलं खात नाही, आमचं आरक्षण आम्ही मागत आहोत। आम्ही आंध्र प्रदेशमध्ये ST मध्ये आहे, आदिवासी मध्ये, तर महाराष्ट्रातील मराठवाड्यातील बंजारा समाज ST मध्ये का नाही हे आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारायचं। देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतो की बंजारा समाज हा भटका समाज आहे, हा भटक्या समाजाला किती दिवस तुम्ही भटकायला लावणार आहे, आमचं आरक्षण आम्हाला द्या, एवढेच मी त्यांना विनंती करते। जय शिवाला। दुसऱ्याच्या ताटातला तुम्ही मागत नाही, मात्र आदिवासी समाज जो आहे त्यांना प्रकर्षाने विरोध केला आहे बंजारा समाजाला ST मध्ये आरक्षण देऊ नये म्हणून। 1960ला जी भाषावार प्रांत रचना झाली, त्या भाषावार प्रांत रचनेमध्ये मराठवाडा हा आंध्रापासून तुटून महाराष्ट्रामध्ये आलेला आहे। मग 1960-61 नंतर विजयंतीची स्थापना झाली, मग 60ला भाषावार प्रांत रचना झाली, मग 59ला आम्ही कुठं होतो, आम्ही 57ला कुठं होतो, 58ला कुठं होतो, हे पण शोधून काढलं पाहिजे। मग त्याचा पर्याय दुसरं तिसरं काही नसून हैदराबाद गॅजेटियर मधील बंजारा समाजाच्या नोंदी बाहेर काढा। आमचे 10 असतील, 20 असतील किंवा आमचा 1 असतील, ज्याला शेड्यूल ट्राईबचा अधिकार त्यावेळेस शेड्यूल ट्राईबचं सर्टिफिकेट दिलेलं असेल त्यानुसार आम्हाला पुढे शेड्यूल टाईपचं सर्टिफिकेट द्यायला पाहिजे। कारण एका समाजाला एक GR आणि दुसऱ्या समाजाला दुसरा GR हा चुकीचा न्याय आहे। जर समान दृष्टीने समान न्याय जर द्यायचा असेल तर हैदराबाद गॅजेटियर मधल्या सर्व नोंदी बंजारा समाजाच्या बाहेर काढा। निश्चितच बंजारा समाज शेड्यूल ट्राईब मध्ये आहे, हे तुम्हाला निदर्शनाची। तर एकूणच हैदराबाद गॅझेटनुसार ज्या नोंदी आहेत, हैदराबाद गॅझेटमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की बंजारा समाज मागास आहे आणि त्याच अनुषंगानं बंजारा समाजाकडून खरं तर ST प्रवर्गात आरक्षण करण्याची मागणी होत आहे। परभणीत आज 6वा दिवस आहे, सलग 6व्या दिवशी आज गोरमाटी समाज, बंजारा समाज मोठ्या संख्येने परभणीत एकवटलेला असल्याला आपल्याला पाहायला मिळते। आंदोलन तुर्तास सुरूच असणार असं या ठिकाणी आंदोलकांकडून मत व्यक्त करण्यात आलंय। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।